नमस्कार मित्रांनो, पुण्यात जर स्वतःचे घर घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अशी अपडेट आहे. ती म्हणजे बऱ्याच जणांना माहिती झाली असेल की पुणे म्हाडाकडून सुमारे 4000 घरांची नवीन सोडत लवकरच येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित क्लिअर होईल. आज आपण या व्हिडिओमध्ये काही अशी महत्त्वाची कागदपत्रे पाहणार आहोत जी तुम्हाला अर्ज करण्यापूर्वी तयार ठेवायची आहेत, जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही. तर ही कागदपत्रे काय आहेत ती संपूर्ण लिस्ट आपण पाहूया. मोजकीच खरी तर कागदपत्रे यासाठी लागतात. त्यामध्ये सर्वप्रथम आधार कार्ड. तर तुमच्याकडे आधार कार्ड असणे महत्त्वाचे आहे आणि त्याचबरोबर पॅन कार्ड देखील तुम्हाला इथे लागणार आहे. लक्षात ठेवायचे आहे, आधार आणि पॅन हे एकमेकाला लिंक असणे गरजेचे आहे आणि आधार कार्ड व पॅन कार्डवरील दोन्ही कागदपत्रांवरील जी नावे आहेत, जन्मतारीख आहे, ही एकसारखी माहिती असणे महत्त्वाचे आहे. नाहीतर काय बऱ्याच वेळा माहिती वेगवेगळी असल्यामुळे देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येतो. त्यानंतरचे पुढचे जे महत्त्वाचे कागदपत्र आहे ते म्हणजे डोमासाईल म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र. तुम्ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचा हा एक महत्त्वाचा पुरावा असतो. त्यामुळे हे प्रमाणपत्र तुम्हाला काढून घ्यायचे आहे. आता हे प्रमाणपत्र काढताना लक्षात ठेवायचं आहे, तुमच्याकडे जर जुने प्रमाणपत्र असेल तर ते अपडेट करून घ्यायचे आहे, ज्यावरती ह्या अशा प्रकारचा हा बारकोड असणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढील जे महत्त्वाचे कागदपत्र आहे ते आहे उत्पन्नाचा दाखला. आता तुम्हाला माहितीच असेल की तुम्ही अर्ज करत असता त्यावेळी आणि विविध प्रकारचे उत्पन्न गट असतात, जसे की LIG असेल, EWS असेल, MIG असेल, अशा विविध उत्पन्न गटासाठी तुम्हाला अर्ज करता येतो. आता यापैकी तुमचे उत्पन्न कोणत्या गटात बसते त्यानुसार तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा तयार ठेवायचा आहे. हा उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदारकडचा असावा आणि जर तुमच्याकडे जर दाखला उपलब्ध नसेल तर दुसरा त्यासाठी पर्याय आहे, तो म्हणजे ITR म्हणजे आयकर परतावा. ITR रिटर्न केलेल्याचे प्रमाणपत्र तुम्ही इथे उत्पन्नाचा पुरावा म्हणून जोडू शकता. तर या दोन्हीपैकी एक ITR किंवा उत्पन्नाचा दाखला इथे तुम्हाला तयार ठेवायचं आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाचे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं बँक खातं, त्या बँकेचं पासबुक, खाते क्रमांक, IFSC कोड आणि आवश्यक असल्यास रद्द केलेला चेक तयार ठेवायचा आहे. शक्यतो कॅन्सल चेक लागत नाही, पण एक ऑप्शन म्हणून तो आपल्याकडे ठेवायचा आहे. त्यानंतर जर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून येत असाल तर त्या कॅटेगरीचा, समजा जर तुम्ही SC ST मधून अर्ज करत असाल तर तुमच्याकडे SC STचे जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जर तुम्ही खुल्या गटातून अर्ज करत असाल तर तुम्हाला हे कागदपत्र लागत नाही. त्यानंतर जर तुम्ही हँडिकॅप म्हणून जर अर्ज करत असाल तर तुम्हाला ते हँडिकॅपचे देखील प्रमाणपत्र इथे जोडावे लागते. त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही विशिष्ट प्रवर्गातून अर्ज करत असाल तर तुमच्यासाठी त्या विशिष्ट प्रवर्गाची जे काही प्रमाणपत्रे असतात ती एक्स्ट्रा द्यावी लागतात. बाकी जर तुम्ही खुल्या प्रवर्गातून अर्ज करत असाल, याआधी सांगितलेली जी 2-4 कागदपत्रे आहेत तेवढीच लागतात. आता ही सर्व जी कागदपत्रे आहेत PDF स्कॅन करून मोबाईलमध्ये सुरक्षित ठिकाणी सेव्ह करून ठेवा, ज्यामुळे अर्ज करताना तुम्हाला ती लगेच अपलोड करता येतील आणि तुमची जी ऐनवेळी होणारी धावपळ आहे ती होणार नाही. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, तो म्हणजे जर म्हाडा पुणेची 4000 घरांची सोडत जाहीर झाली, तुम्ही ह्या सोडतीत अर्ज करणार आहात का आणि तुम्ही पुण्यातील कोणत्या भागात प्राधान्य देणार आहात? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि म्हाडा असेल, PMRD असेल, तसेच विविध सरकारी योजना असेल, गृहयोजना असतील, याच्या ताज्या आणि विश्वासार्ह अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.